नमस्कार मित्रांनो, 1990च्या दशकामध्ये आशिकी नावाचा एक मोठा चित्रपट आला होता आणि सुपरस्टार पिक्चर असं जे ब्लॉकबस्टर पिक्चर होता तो. आणि त्या पिक्चरमध्ये काम करणारा हिरो म्हणून जो होता तो राहुल रॉय. याला या चित्रपटाच्या यशानंतर 11 दिवसामध्ये जवळपास 45 पिक्चर साईन करावं लागले. म्हणजे एवढी त्याची पॉप्युलरिटी होती आणि प्रचंड त्या काळामध्ये गाजलेला हिरो. परंतु काल त्याला वर्सोवाच्या एका झोपडपट्टीमधून एकटाच एक बॅग आपली कपड्यांची घेऊन जाताना काही लोकांनी पाहिलं. लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले, लक्षात घ्या, ते शेअर केले. त्याच्या एकंदरीत त्याची जी काही आता त्याच्यावर प्रसिद्धी उडवली असेल ती का उडवली काय मला ते सांगता येणार नाही. पण बेसिकली लोकांनी फक्त त्याचे व्हिडिओ काढले, त्याची जाहिरात केली. परंतु त्याच्या दुःखात सहभागी व्हायचं मात्र कुणीही प्रयत्न केलेला नाही. त्याचे दुःख जाणून घ्यायचा कुणी प्रयत्न केलेला नाही. मला हेच सांगायचं की जेव्हा आपल्याकडे प्रसिद्धी असते, लक्षात घ्या, प्रसिद्धी ही एक पांढऱ्या ढगाची सावली असते ना, त्याच्यातून कधी पाणी पडत ना, त्याच्यातून सावली मिळत. परंतु पैसा मात्र हे खरं वास्तव्य आहे. म्हणून संकटकाळी माणसाला पैसाच कामाला येतो. प्रसिद्धीच्या लाटेवर असतानाच माणसाने पैसे कमवून घेतले पाहिजेत, किंवा तारुण्याच्या वाटेवर असताना माणसाने सुरुवातीला बचत केली पाहिजे, साधं राहिलं पाहिजे, जास्तीत जास्त पैसे गोळा केले पाहिजेत, जमा केले पाहिजेत. आणि ते जमा केले पाहिजेत म्हणजे सेव्हिंग केली पाहिजे, कारण ती आपल्या वृद्धकाळी कामाला असते. एका बाजूला हे आहे. दुसऱ्या बाजूला तरुणपणी माणसाने जरा पिण्याचे खाण्याचे कार्यक्रम करायला नाही पाहिजे. कारण जर तरुणपणी खाण्यापिण्याचे कार्यक्रम केले तर म्हातारपणी खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होऊ शकतात. हे पण त्याच्याकडून दिसत असतं. आणि दुसरी गोष्ट अशी की एखाद्याला यश एका रात्रीत मिळू शकतं पण आयुष्यभर टिकू शकत नाही. एखाद्याला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि एका दिवसामध्ये यश मिळू शकतं. अशा यशाचे अनेक गणित असू शकतात, यशाच्या अनेक स्थिती असू शकतात. यश मिळालं तर हवेत जाऊ नका, अपयश आलं तर खचून जाऊ नका, प्रसिद्धी असली तर त्यावेळी हवेत जाऊ नका, आणि जर आपल्याकडे पैसा नसेल तर त्यावेळी खचून जाऊ नका. हेच मला राहुल रॉयच्या ह्या आजच्या दयनीय परिस्थितीतून किंवा त्याचे जे काही लोकांनी व्हिडिओ टाकले त्याच्यातून मला हेच सांगायचे की लोक तुमच्या प्रसिद्धीच्या वेळी तुमच्या बरोबर असतात, परंतु ज्यावेळी तुमची आर्थिक बाजू कोलमडलेली असते त्यावेळी तुमच्या सोबत कोणी नसतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रसिद्धीला आपण जेवढं महत्व देऊ त्याच्यापेक्षा जास्त महत्व आपण पैशांना दिलं पाहिजे आणि पैसे सांभाळून आपण राहिलं पाहिजे. म्हणून पूर्वीचे लोक असे म्हणायचे की कनोटीला पैसे असले पाहिजे, कुपरीत पैसे असले पाहिजे, कपाटात पैसे असले पाहिजे, तिळगुट्यामध्ये पैसे असले पाहिजे, पिरमुड्यामध्ये पैसे असले पाहिजे. म्हणजेच काय, आयुष्यामध्ये जाल तिकडे आपण नुसती उधळपट्टी न करता पैसे वाचवले सुद्धा पाहिजे. जर आज पैसे तुम्ही वाचवले, चांगल्या काळात तुम्ही पैसे वाचवले, तर वाईट काळात हेच पैसे तुमच्या कामाला येतात. आणि म्हणून चांगला काळ असताना माणसाने चांगला विचार करून जास्तीत जास्त बचत केली तर पुढच्या आयुष्यामध्ये मात्र त्याला जे काय अडचणी येतात त्या येऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आज तुम्ही अनावश्यक गोष्टींवर खर्च केला तर उद्या तुम्हाला आवश्यक गोष्टीसाठी पैसे असू शकत नाहीत, शिल्लक राहू शकत नाहीत. हे त्याच्यातून शिका. प्रसिद्धी होती, पैसा होता, तारुण्य होतं. आज प्रसिद्धी गेली, पैसा गेला.